नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय चालू घडामोडी याचा अभ्यास कसा करायचा, नियोजन नेमकं कसं असावं, कुठले बुक्स वाचायचे, कुठले न्यूजपेपर वाचायचे, ह्या सगळे पॉइंट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा कुठलीही असू द्या, चालू घडामोडीवर तुम्हाला जवळपास 6 ते 8 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात. आणि आपल्या डोक्यामध्ये फार गोंधळ असतो, की नेमकं काय करायचं, कुठले पॉइंट्स करायचे. त्यात काही गृहिणी असतात, काही एक्स आर्मी मॅन असतात आणि काही तर पार्ट टाईम जॉब करून अभ्यास करणारे विद्यार्थी असतात. मग त्यांच्यासाठी एवढा वेळ नसतो, की त्यांनी प्रत्येक गोष्ट अप टू डेट करावी. बरोबर आहे की नाही? आणि चालू घडामोडी म्हटल्यानंतर या विषयाची व्याप्ती एवढी जास्त आहे, की तुम्ही नेमकी सुरुवात कुठून करायची आणि कुठे थांबायचं, हा एक भला मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. तर आज तुमच्या मनातली सगळी भीती जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि आपण आजच नाही तर यापुढे सगळे चालू घडामोडीचे जेवढे पण लेक्चर्स असतील त्या लेक्चर्समध्ये ए टू झेड सगळ्या गोष्टी घेतल्या जाणार आहे आणि सोबतच प्रत्येक याच्या पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि त्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे एमपीएससी बाय पवन देशपांडे या टेलिग्राम चॅनलवर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा विषय जो आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला चालू घडामोडी करायचे तर आहे. मग नेमका अभ्यास कसा करावा, किती दिवसापासूनचे प्रश्न करावे, किती मार्क्ससाठी विचारलं जातं, हे सगळं आपल्या डोक्यामध्ये घोळ घालत आहे. मग आता हा जो विषय आहे, हा विषय जर तुम्ही बघितला तर जवळपास 6 ते 8 मार्क्ससाठी विचारला जातो. किती मार्क्ससाठी? 6 ते 8 मार्क्ससाठी हा प्रश्न टॉपिक विचारला जातो. मग चालू घडामोडीमध्ये जर तुम्ही बघितलं तर चालू घडामोडीमध्ये आपण बेसिक लेव्हलला म्हणजे राज्य लेव्हलपासून तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय लेव्हलपर्यंतचे सगळे प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे की नाही? मग यामध्ये नेमकं काय करायचं? कुठले न्यूजपेपर वाचायचे? कुठले सोर्सेस आपण यूज करायचे? जेणेकरून आपला अभ्यास परफेक्ट होईल हे आपण आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 6 ते 8 मार्क्ससाठी जे प्रश्न विचारले जातात, ते तुम्हाला मागच्या एका वर्षातल्या म्हणजे 1 इयरच्या पूर्ण करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे त्यासाठी. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही म्हणणार, "मॅडम, एका वर्षातलं? इथे तर 3-4 दिवसाआधी घडलेलं आम्हाला लक्षात राहत नाही. एका वर्षातलं कसं लक्षात ठेवणार?" तर काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही ही सगळी जबाबदारी आहे ती माझ्यावर सोडा. मी प्रत्येक गोष्ट एकदम छान पद्धतीनं करून घेणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला नोट्स सुद्धा देणार आहे. नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील, जे की सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक पॉइंट तुमचा क्लिअर करणार, डेली अपडेट्स देणार, तुमचे पी-वाय-क्यू घेणार, सगळं काही करणार आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि छान पद्धतीनं अभ्यास करत राहा. विद्यार्थी मित्रांनो, तरीही तुम्हाला तुमच्या बेसिक लेव्हलवर जेव्हा अभ्यास करायचा असतो, तेव्हा कुठले न्यूजपेपर वाचायचे, कुठले न्यूज चॅनल बघायचे, हे सगळं काही आपल्या डोक्यामध्ये घोळ घालत असतं. तर बघा रे, आता चालू घडामोडीसाठी जे सोर्सेस आहेत, तो आहे मेन सोर्स जो आहे वर्तमानपत्र. आता बरेच जण म्हणतील, "मॅडम, वर्तमानपत्र बरेच वेळा पुस्तक अवेलेबल होतात, त्यानंतर मासिक अवेलेबल होतात. त्यामध्ये तर एका महिन्याचं सगळं मिळून जातं. मग वर्तमानपत्र नाही वाचलं तरी जमणार नाही का?" नाही, वर्तमानपत्राला पर्याय नाहीये. मासिकमध्ये पण होतं ना क्लिअर. तुम्ही वाचा. मार्केटमधलं कुठलंही पुस्तक तुम्ही सोबत ठेवा. हरकत नाही माझी. पण वर्तमानपत्र जे आहे, वर्तमानपत्रातून तुम्हाला डेली अपडेट्स मिळतात. मग आता वर्तमानपत्र तर भरपूर आहेत. मग नेमकं वाचायचं कुठलं? तर त्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला वाचायचं आहे लोकसत्ता. कुठलं वाचायचं आहे? लोकसत्ता. जसं की संपादकीय पेज वगैरे असतं ते जास्त मन लावून आणि जास्त हायलाइट करून तुमचे जे पॉइंट्स आहेत ते वाचायचे. मग आता नेमके पूर्ण अख्खाच्या अख्खा न्यूजपेपर वाचायचा का? तर तुम्हाला काय करायचं आहे, की हे न्यूजपेपर वाचत असताना तुम्हाला पी-वाय-क्यूचा थोडा रेफरन्स घ्यायचा आहे. नेमकी प्रश्न विचारण्याची जी लिमिट आहे ती कुठून कुठपर्यंत आहे, ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक आढावा घेऊन ते पॉइंट्स तुम्हाला क्लिअर ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही द हिंदू इंग्लिश न्यूजपेपर जर वाचत असेल तर एकदम बेस्ट आहे. त्यानंतर द इंडियन एक्सप्रेस यामध्ये तुमचे भरपूर पॉइंट क्लिअर होणार आणि सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत जाणार. आणि न्यूज चॅनलच्या बाबतीत तर मी सांगेल, की न्यूज चॅनल कधी-कधी न बघितलेलं बरं. कारण न्यूज चॅनलमध्ये काय होतं, की मीडियावाले राहतात महत्त्वाच्या गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी जास्त दाखवतात. मग त्यामध्ये न्यूज चॅनल सुद्धा इंग्लिश न्यूज चॅनल बेस्ट असेल, जर तुम्हाला इंग्लिश छान पद्धतीनं कळत असेल तर. आणि गॉसिपवाले झाले, त्यानंतर जे आपले लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करणारे आहे, असे न्यूज चॅनल बघायचेच नाही.
त्यापेक्षा बेस्ट आहे तुम्ही वर्तमानपत्र वाचा. साधारणतः अर्धा तास ते 45 मिनिटापर्यंत तुम्ही वर्तमानपत्र वाचून त्यातले पॉइंट हायलाइट करू शकता. ठीक आहे आणि त्याचे सेल्फ नोट सुद्धा बनवू शकता. हे तुमच्यासाठी एकदम बेस्ट असेल आणि बाकी तर मी सगळं लेक्चरमध्ये कव्हर करून घेणारच आहे. बरोबर आहे की नाही? आणि सोबतच तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी मित्रांनो, पी-वाय-क्यू थोडे बघत राहा. मी पण पी-वाय-क्यू घेणार आहे, पण तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं कारण तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करायचा असेल आणि एकदम स्मार्ट वर्क करायचं असेल, तर पी-वाय-क्यूचा रेफरन्स सोबत ठेवा. पी-वाय-क्यू म्हणजे ते प्रश्न करायचे नाहीयेत, कारण ते प्रश्न आधी विचारलेले आहे. कारण आपण चालू घडामोडी बघतोय, तर चालू घडामोडीमध्ये अपडेट वरचेवर येत असतात. मग ते चेंज झालेले असतील, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे फक्त आपल्याला त्यावरून समजते, की नेमके प्रश्न कुठल्या लेव्हलपर्यंत विचारू शकतात. बरोबर आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घडामोडींमध्ये क्षेत्रनिहाय घटनांचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार मॅडम क्षेत्रनिहाय म्हणजे काय? की पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये कुठल्या न्यूज विचारल्या जाऊ शकतात, कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आणि आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक म्हणजे काय? तर आपल्या राज्य लेव्हल पासून तर आंतरराष्ट्रीय जागतिक लेव्हल पर्यंतचे प्रश्न आपल्याला यामध्ये विचारले जाऊ शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये तर भरपूर देश आहे मॅडम. सगळ्याच देशांचा अभ्यास करायचा का? सगळंच हे करायचं का? नाही, एवढं करायचं नाहीये. तुम्हाला जो चर्चेतला विषय आहे, आता चर्चेतला देश आहे, चर्चेतला एखादा विषय आहे, त्या देशातला पर्टिक्युलर व्यक्ती चर्चेत आहे, तर तुम्हाला हे चर्चेतील विषय क्लिअर करायचे आहे. बरोबर आहे? आणि हे तुम्हाला सहज मिळून जाते. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज नाहीये. कारण प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे, न्यूजपेपर आहे, न्यूज चॅनल आहे. यामधून तुम्हाला चर्चेतील विषय सहज समजून जातात. फक्त आपल्याला काय करायचंय, चर्चेतील विषय करत असताना नेमक्या कुठल्या पॉइंटवर प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यावर थोडं जास्त फोकस करायचा त्यानंतर पुरस्कार झाले. बरोबर आहे. कुठल्या क्षेत्रात कुठल्या व्यक्तीला पुरस्कार मिळालेला आहे का? मग पुरस्कार जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो राज्य लेव्हलवर मिळाला आहे का? जागतिक लेव्हलवर मिळालेला आहे का? बरोबर आहे किंवा देश पातळीवर मिळालेला आहे का? म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा यामध्ये विचारू शकतात. मग राज्य लेव्हलवर मिळालेला जर असेल पुरस्कार तर ते विचारतील. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीसाठी जागतिक लेव्हलवर जर मिळालेला असेल तर ते पण विचारू शकतील. हे सगळं क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुस्तकांवर भरपूर प्रश्न असतात. मग आता तुम्ही म्हणणार मॅडम पुस्तकांवरचे प्रश्न स्टॅटिक जीके मध्ये जाते. हो, स्टॅटिक जीके मध्ये जाते, पण काही पुस्तकं वरचेवर नवीन येत राहतात. ते रिलीज होतात. त्या पुस्तकांना नवीन पुरस्कार मिळतात. तर ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पोर्ट्स सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे स्पोर्टवर भरपूर प्रश्न दिसतील तुम्हाला. स्पोर्ट बद्दलचे पुरस्कार विचारले जातील. स्पोर्ट बद्दल तुम्हाला कुठला कोणी मॅच जिंकली, काय केलं, किती हे आहे आणि म्हणजे बाद झाले, सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. यासोबतच स्पोर्ट पर्सनवर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समित्या विचारल्या जातात, योजना विचारल्या जातात. त्या योजनेचे लाभार्थी कोण आहे? योजनेचं नेमकं स्वरूप काय आहे? योजनेचं भरपूर काही म्हणजे तुम्हाला त्या संबंधी कोणत्या सरकारची योजना आहे? आता राज्य सरकारची योजना असेल तर ती कुठल्या राज्याची आहे? कोणासाठी काढलेली आहे? ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर एक पॉइंट तुम्हाला वरचेवर अपडेट ठेवायचा आहे तो म्हणजे नियुक्ती. कोणाची नियुक्ती कुठे झाली? ठीक आहे. कोणता व्यक्ती निवडला गेलेला आहे, कुठल्या व्यक्तीची नियुक्ती कुठल्या पदावर झाली, मग ती राज्य लेव्हलवर असू द्या, जागतिक लेव्हलवर असू द्या किंवा देश पातळीवर असू द्या, हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात. आणि हे विचारले जाऊन आपल्याला सोबत काय करायचं आहे, याच्या नोट्स ठेवायच्या आहे. तसं मी सगळं लेक्चरमध्ये घेणार आहे. तुम्ही हा विषय माझ्यावर सोडून द्या. पूर्णपणे सोडून द्या. मी जेवढं घेते तेवढं अप टू डेट एकदम छान पद्धतीनं करा. त्यानंतर मी नोट्स देते, त्या नोट्स रेफर करा. बाकी तुम्ही मार्केटमधलं कुठलंही पुस्तक वापरा, माझी काहीही हरकत नाही. पण मी देते त्या पद्धतीनं जर केलं तर 100% खात्री देते, तुमचा चालू घडामोडीचा एकही मार्क्स जाणार नाही. मग ती तलाठी भरती असू द्या किंवा कुठलीही सरळ सेवा एक्झाम असू द्या, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? लेक्चर रेग्युलर करत राहा. लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर मिळत जातील आणि सोबतच अभ्यास छान पद्धतीनं करा. कारण आपल्याला नक्की एक पोस्ट मिळवायची आहे आणि त्यातून या गर्दीतून बाहेर पडायचं आहे. बरोबर आहे ना? चला चला तर विद्यार्थी मित्रांनो
आपण लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये एका छान अपडेट सोबत. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. छान पद्धतीने अभ्यास करत राहा. लवकरच एक पोस्ट नक्की मिळवा. बाय.